सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। चालू असणारं या ठिकाणी कठोपनिषद आणि कठोपनिषदाचा असणारा प्रथम अध्यायामधील असणारी प्रथमवल्ली आणि द्वितीय वल्ली ह्या दोन्ही आता काय झालं, पूर्ण झालं. आणि आजपासून आपण तृतीय वल्ली जी आहे ही तृतीय वल्लीला आरंभ करणार आहोत. नचिकेत आणि यम यांचा असणारा हा संपूर्ण संवाद या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. नचिकेताचे असणारे वडील, साधारण असणारी प्रपीठिका, त्याने काय केलं, मोठा असा त्या ठिकाणी यज्ञ केला. आणि त्या यज्ञ झाल्यानंतर आता काहीतरी त्या ठिकाणी दान द्यायचं आहे. या दान देण्याच्या उद्देशाने सर्व ब्राह्मण आहेत, सर्व जे काही आलेले महात्मे संत त्या ठिकाणी दान देत असताना आपल्या गोशाळेमध्ये असणाऱ्या काही गायी ज्या आहेत त्या गायी म्हणजे कोणत्या गायी, मग अत्यंत कृश झालेल्या, दुग्धदोहा निरिंद्रिया की ज्याच्यामध्ये आता काही कुठल्या प्रकारचा आता त्या काय झाल्या, मराठी भाषेमध्ये भाकड झालेल्या आहेत आणि अत्यंत काय कृश झालेल्या आहेत की ज्या आता काय काही कामाच्या नाही, अशा प्रकारच्या असणाऱ्या गायी त्या ठिकाणी काय केल्या, सर्वांना दक्षिणा म्हणून गोदान द्यायचंय. आता गोदान काय द्यावं, तर ह्या अशा असणाऱ्या भाकड गायी, ह्या गायी, त्या गायी, या सगळ्या त्या ठिकाणी असणारे यजमान, त्या ठिकाणी आलेले ब्राह्मण संत यांना त्यांनी देण्यास आरंभ केला. नचिकेत 8 वर्षाचा असताना हे सगळं आपल्या डोळ्याने पाहत होता. आणि मग नचिकेताला त्या ठिकाणी, यद्यपि नचिकेत अत्यंत हुशार होता, विद्वान होता, म्हणून त्या ठिकाणी प्रश्न पण त्याने तोच केला. त्याच्या बुद्धिमत्तेच्या अनुषंगानेच प्रश्न नचिकेताने विचारले. हे सगळं पाहत असताना अरे हे देऊन काही उपयोग होणार नाही. काय हो, आपण देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम सांगितलं शास्त्राने. योग्य देशामध्ये, योग्य कालामध्ये आणि पात्र असणाऱ्या व्यक्तीला जे दान देतं जातं ते सात्विक सांगितलं. परंतु आता इथे हे दान वडील देत आहेत, परंतु कसं आहे, ते अयोग्य प्रकारचं आहे, त्यांचा काही उपयोगच नाही. अशा प्रकारच्या जर गायी पुढे दिल्या तर त्याने काय, कोणत्या पुण्याची प्राप्ती होणार आहे, असा प्रश्न वडिला त्या ठिकाणी नचिकेताला पडल्यानंतर नचिकेता वडिलांना विचारतो, असे ज्या गायी आहेत त्या देऊन काही त्याचा उपयोग होणार नाही, उलट काय होऊ, आपण अधर्म पापाचे भागीदारी आपण होऊ. अशा प्रकारे वडिलांना समजवत असताना, कार्य त्या ठिकाणी चालू असताना, दान कार्य चालू असताना पुन्हा मध्ये जाऊन वडिलांना अशा प्रकारे समजवण्याचा प्रयत्न नचिकेता करत होता. त्या ठिकाणी वडिलांना अत्यंत क्रोध आला. मग नचिकेताने काय केलं, त्या ठिकाणी वडिलांना पुन्हा प्रश्न विचारला की मग हे सगळं देत असताना तुम्ही मला सुद्धा कोणाला देणार आहात का, असा प्रश्न केल्यानंतर मग क्रोधाच्या भरात राग आला वडिलांना. राग आल्यानंतर मग वडील म्हणतात, जा मृत्यवे त्वाम ददामीति. वडील म्हणतात की जा मी तुला मृत्यूला म्हणजे यमाला देतो. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी असणारा नचिकेत 8 वर्षाचा यमग्रही गेला. यमग्रही गेल्यानंतर यम दुसऱ्यांचे काय आहे, प्राणहरण करण्यासाठी त्यांचं भ्रमण चालूच असतं. अशा प्रकारे बाहेर गेले असताना त्या ठिकाणी हा असणारा वटू ब्रह्मचारी किती 3 रात्री सांगितलं, 3 रात्रीपर्यंत त्या ठिकाणी तसाच बसून राहिला.
कोणाची? यमाची वाट पाहण्याकरता. आणि अशा प्रकारे 3 दिवस मग निस्ता बसून राहिला त्या ठिकाणी. खाणं नाही, पिणं नाही, त्या ठिकाणी उपाशीच त्या ठिकाणी बसला. 3 दिवस तसाच यमाची वाट पाहत बसला. तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस यम आले आणि त्यांना ज्यावेळेस कळलं की अशा प्रकारे असणारा वटू ब्रह्मचारी आपल्या दारावर 3 दिवस काही न खाता बसलेला आहे, याने काय होईल? माझं असणारं पुण्यकर्म क्षीण होतं असं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर यमच जाऊन पुन्हा नचिकेताला प्रार्थना करतात, सत्कार करतात आणि 3 असणारे जे रात्री आहेत, 3 दिवस आहेत, त्या ठिकाणी राहिल्याबद्दल काय म्हणतात की अशा प्रकारे माझ्याकडनं अपराध झालेला आहे. अशा प्रकारे असणारा ब्रह्मचारी माझ्या घरी येऊन सुद्धा त्याचा यथावत सत्कार झालेला नाही आणि म्हणून हा माझ्याकडनं काय झालेला दोष अपराध झाला आहे. आणि म्हणून मग त्याकरिता मग काय केलं पाहिजे? त्याकरिता म्हणून हे नचिकेता 3 प्रकारचे असणारे वर मी तुला सांगतो, किंवा 3 प्रकारचे वर त्या बदल्यात हा जो अपराध झाला आहे हा दंडनीय आहे. आणि म्हणून त्याकरता म्हणून काय 3 प्रकारचे वर तू माझ्याकडनं मागून घे असं नचिकेताला म्हटल्यानंतर नचिकेता आता हुशारच होता, आता विद्वान होता. 8व्या वर्षापासूनच त्याला सर्व ज्ञात होते त्या ठिकाणी. आणि असे वर मागितल्यानंतर 3 असणारे वर कोणकोणते? पहिला वर नचिकेताने अतिशय हुशारीने व्यावहारिक ज्ञान आहे, व्यावहारिक ज्ञानाच्या अनुषंगाने काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, अशा प्रकारे असणारा पहिला वर म्हणजे वडील अत्यंत क्रोधित झालेले आहे. हे महाराज, आता मी इथून पुढे ज्यावेळेस घरी जाईल त्यावेळेस काय झालं पाहिजे? वडिलांनी यथावत मला ग्रहण केलं पाहिजे आणि माझ्यामधला असणारा जो क्रोध आहे माझ्यावरती त्यांचा, तो क्रोध काय कर? शांत करा. म्हणजे माझ्यावर त्यांनी आता कोप केला, राग केला नाही पाहिजे. त्यानंतर मला यथावत त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. अशा प्रकारे व्यावहारिक दृष्टीने आमचे असणारे पूर्वपार संबंध ते पुन्हा व्यवस्थित व्हावेत. अशा अनुषंगाने हा पहिला व्यावहारिक वडिलांचा राग आता कमी व्हावा हे व्यावहारिक सांगितलं. दुसऱ्या याच्यातून अग्निविद्या जी आहे, सर्वे यज्ञं प्रतिष्ठितम, याला काय संपूर्ण जे जगत आहे हे कशामध्ये प्रतिष्ठित आहे? तर यज्ञामध्ये, यागामध्येच. म्हणून ती अग्निविद्या जी आहे हे सगळं जे आहे सर्वच्या सर्व अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यः यज्ञकर्म समुत्थवः. म्हणून सगळं जे काय सर्वच्या सर्व जगत जे आहे यज्ञामध्ये देवता उद्देशेन हवित्यागः इति यज्ञः. यज्ञ म्हणजे काय? यज्ञाची शास्त्रीय व्याख्या काय? त्या यज्ञाची शास्त्रीय व्याख्या म्हणजे देवता उद्देशेने हवित्यागः. देवतांच्या उद्देशाने त्यांना जे अपेक्षित आहे, गणपती असेल तर दुर्वा आहे, शिव असेल तर बिल्वपत्र आहे, अशा प्रकारे त्या देवतांना जे जे अपेक्षित आहे, लाजा, आज्य, घृत, हे सगळं त्यांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्यांच्या नावाने त्या होमामध्ये काय करायचं? आपण अर्पित करणे, त्याग करणे म्हणजे होम. मग काय होणार आहे? त्याने त्या आमच्यावर प्रसन्न होणार आहे. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परम भावयन्ता श्रेय परम अवाप्स्यत सांगितलं की अशा प्रकारे ह्या यज्ञांच्या द्वारे तुम्ही काय करा? त्या देवतांना प्रसन्न करून घ्या. आणि त्या प्रसन्न झालेल्या देवता मग त्या काय करतील? त्या प्रसन्न झालेल्या देवता तुम्हाला तुमचं असणारं स्वरूप, तुम्हाला ज्या अपेक्षित गोष्टी, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, यो मोदक सहस्रेण यती स वांछित फलमाप्नोती सांगितलं. गणपतीचा असणारा यज्ञामध्ये काय केलं? तुमच्या मनामध्ये काही संकल्प असेल तर काय? यो मोदक सहस्रेण यजती, 1000 मोदक जे आहेत ते 1000 मोदक त्या यज्ञकुंडामध्ये अर्पित केल्यानंतर सवांछित फलमाप्नोती, मनामध्ये जी त्याची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल. यो दूर्वांकरयति स वैश्रवणोपमो भवती, जो दुर्वादी आहे
त्याचा हवन करेल तो काय होईल, वैश्रवणोपम भवती, म्हणजे तो कुबेराप्रमाणे प्रचंड धन त्याला प्राप्त होईल. म्हणजे अशा प्रकारे त्या यज्ञाचं असणारं फळ. म्हणून परस्परम भावयंतः, त्या यज्ञाच्या द्वारे तुम्ही देवताची आराधना करा, देवता प्रसन्न होतील आणि तुम्हाला तुमची इच्छित वस्तू आहे ती तुम्हाला देतील. आणि अशा प्रकारे हे संपूर्ण जीवन काय, हा आपला यज्ञच आहे. देण्याची प्रक्रिया म्हणजे म्हणजे अशा प्रकारे मग त्या यज्ञाची असणारी विद्या जी आहे दुसऱ्या मंत्राच्या द्वारे, दुसरा वर त्या ठिकाणी जो मागितला तर दुसऱ्या वराच्या द्वारे ती असणारी अग्निविद्या कशा प्रकारे आहे, ती अग्निविद्या जाणून घेण्याच्या इच्छेने ती अग्निविद्या त्या ठिकाणी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. ती यमराजांनी सांगितली. आणि तिसरा जो मंत्र आहे त्या मंत्राने काय, वराने काय मागितलं, तिसरा वर अत्यंत महत्त्वाचा. मग त्याच्याद्वारे काय सांगितलं तर तिसरा वर जो आहे त्या वराच्या द्वारे त्या ठिकाणी काय म्हटले की जी ब्रह्मविद्या आहे, जी अध्यात्मविद्या आहे, जे परमात्मविद्या आहे, ती ब्रह्मविद्या आम्हाला तुम्ही सांगा. कारण ब्रह्मविद्या सर्वविद्यापेक्षा श्रेष्ठ म्हणून ती जी ब्रह्मविद्या आहे, कारण का ती ब्रह्मविद्या काय स्वस्वरूपच देते, जीवाला देणारी अशी जी ब्रह्मविद्या आहे ती विद्या, तिचा उपदेश तिसऱ्या मंत्राच्या द्वारे आपण मला, तिसऱ्या वराच्या द्वारे आपण मला करा. अशा प्रकारे 3 वर त्या ठिकाणी कोणी नचिकेताने मागितल्यानंतर त्या संपूर्ण 3 वराचं असणारं वर्णन मागच्या असणाऱ्या पहिल्या वल्लीमध्ये, द्वितीय वल्लीमध्ये संपूर्ण तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यानंतर या ठिकाणी शेवट अशा प्रकारे ते जे आहे ते अध्यात्मविद्या जी आहे, ते ब्रह्मविद्या आहे, ती प्राप्त करण्यासाठी काय काय पाहिजे, कशा प्रकारे अधिकारी पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, त्याचा अधिकारी पाहिजे ना, कुणीही काही करून चालणार नाही. मग त्यासाठी तो जो अधिकारी आहे तो कशा प्रकारे पाहिजे ते मागच्या सर्व 23, 24, 25 या मंत्रांच्या द्वारे यमैवेशे वृणीतेन लभ्यः, कुणाला प्राप्त होईल की मनामध्ये त्याचा भाव आहे की माझा उद्धार झाला पाहिजे. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मा नमवसादयेत सांगितलं. आपला उद्धार आपणच करून घ्यायचा. कोणीतरी येईल मग आपल्या डोक्यावर हात ठेवेल आणि मग आपला उद्धार होईल. हे काही नाही, आपणच आपला उद्धार करून घ्यायचा. कोणी बाकी येणार नाही, डोक्यावर हात ठेवणार नाही. स्वतःच आपल्याला प्रयत्नशील राहणं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे मग त्याच्यासाठी मग काय क्वालिटीज पाहिजेत. ते याच्यामध्ये काय आपण झाल्यानंतर शिक्षण प्रशस्तीपत्रक असतं, 10वीचं प्रशस्तीपत्रक असतं, HSCचं 12वीचं असतं, त्यानंतर BA वगैरे हे सगळं झालं. BA झाल्यानंतर त्याचं मॅट्रिकचं असतं, BAचं असतं सर्टिफिकेट, शिक्षक झाल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट असतं, डॉक्टर झाल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट असतं. म्हणजे तुमचा असणारा अधिकार, तुम्ही आता हे करू शकता. तसं ब्रह्मविद्येचा असणारा सर्टिफिकेट कोण अधिकारी ते सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला या सगळ्या मंत्राच्या द्वारे. म्हणजे काय, या ठिकाणी नकारात्मक भावाने या 3 मंत्रांच्या द्वारे काय, नकारात्मक म्हणजे हे नको, हे तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकणार नाही. ह्या गोष्टी तुम्हाला सोडायला लागतील, त्या गोष्टी तुम्हाला सोडायला लागतील. अशा प्रकारे एक 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 सोडत मग कशा प्रकारे नायमात्मा प्रयोजने लभ्यो न मेधया न होणार. किती बुद्धी असली, किती काही असलं ते त्याचा उपयोग हा ब्रह्मविद्येमध्ये होणार नाही. मी अत्यंत हुशार आहे. श्वेतकेतूच्या आपण छांदोग्य उपनिषदामध्ये ती कथा पाहिली. काय केलं, शब्दात 10 वर्ष उपेत्य महामनानुच्चानमानी स्तब्ध एवायम. अशा प्रकारे तो श्वेतकेतू त्या ठिकाणी काय 12 वर्ष गेला. पहिल्यांदा आपल्याकडे संपूर्ण जी परंपरा आहे गुरुकुल परंपरा होती. गुरूंच्या घरी तो 8व्या वर्षी उपनयनादी झाल्यानंतर गुरुग्रही जाईल आणि त्यानंतर ही संपूर्ण विद्या आत्मसात करेन. त्याच्यामध्ये सगळं त्याला सांगितलं. अथा तो धर्मजिज्ञासा, अथा तो ब्रह्मजिज्ञासा. हे काय जे आहे, शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, ज्योतिष, व्याकरण, हे सगळं त्याला त्या ठिकाणी सांगितलं जाईल. आणि यथावत एक सुशिक्षित नागरिक करवण्याचं कार्य हे संपूर्ण गुरुकुल करतो. अशा प्रकारे तो श्वेतकेतू गुरुगृही गेल्यानंतर
अत्यंत विद्वान होता. नायमात्मा प्रवचनेन लभ्यान मेधयान बहुना श्रुतेन. त्याचं उदाहरण आहे की फार त्याने त्या ठिकाणी अभ्यास केला, अत्यंत मेधावी होता. आणि असा असताना सुद्धा तो श्वेतकेतू 12 वर्ष त्या ठिकाणी त्या गुरुकुलामध्ये राहिला. समावर्तन झाल्यानंतर पुन्हा घरी आला. आणि घरी आल्यानंतर काय बाबा, घरी आल्यानंतर ते पट्टवस्त्र धारण करून छानपैकी असे काठापदराचे असणारी ती धोत्र ते पंचा गळ्यामध्ये घेऊन घरामध्ये इकडे फिरतोय तिकडे फिरतोय, सगळी कार्य व्यवस्थित करतोय. करत नाही असं नाही, सर्व कार्य व्यवस्थित करत होता. परंतु त्याच्या मनामध्ये कुठेतरी काय अहम भावना निर्माण होती. मी काहीतरी शिकलेलो आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, ही भावना मनामध्ये असल्यामुळे वडिलांनी त्या लक्षात आलं वडिलांच्या की अशा प्रकारे याने जरी सगळं शिकलेला असला तरी जे शिकायचंय ते शिकला नाही. आपण काय म्हणतो, त्याला सगळं माहिती आहे पण जे करायचंय ते माहिती नाही. अशा प्रकारे इथे सुद्धा श्वेतकेतू काय त्या ठिकाणी हे सगळं शिकून जे शिकायचंय ते त्याला शिकता आलं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी वडील एक दिवस त्याला एकांतामध्ये बोलवून विचारतात, हे श्वेतकेतू, तू गुरूंना तो प्रश्न विचारलास का? येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातम भवतीति. हा प्रश्न आहे की ज्या एका गोष्टीचं ज्ञान झाल्यानंतर या संपूर्ण जगताचं, या संपूर्ण सृष्टीचं, अखिलांड कोटी ब्रह्मांडाचं ज्ञान त्या ठिकाणी होणार आहे. ते जाणल्यानंतर परत दुसरी गोष्ट काही जाणण्याची राहत नाही. म्हणून वेदांत शिकल्यानंतर पुन्हा काही शिकायची गरज राहत नाही. आता वेदांत शिकलो, आता आम्ही अमुक शिकणार, आता मी तमुक शिकणार, काही नाही. आता वेदांत शिकल्यानंतर एकांते सुखमाप्स्यता, शांत फक्त श्रवण झालं, मनन आणि निध्यासना, एवढंच त्याच्यानंतर, बाकी काही त्यानंतर नाही. अशा प्रकारे त्यानंतर परत काय नाही. म्हणून ते ज्ञान आहे सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही ते सर्वश्रेष्ठ ज्ञानच भगवंतांनी गीतेच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सस्तुतिर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महद. अमृत स्वरूप आहे गीता. अमृत स्वरूप म्हणजे काय? अमृताची उपमा का दिली? तर अमृताची उपमा याकरता दिली की काय होतं, मनुष्याने एकदा अमृत पिल्यानंतर काय होतं, त्याला पुन्हा तो काय मृत्यूला प्राप्त होत नाही. हे गीता स्वरूप अमृत हे प्राशन केल्यानंतर पुन्हा मृत्यूला प्राप्त होत नाही. म्हणजे पुन्हा जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये तो येत नाही. का? तो मोक्षालाच मोक्ष इष्यामी मा शुच सांगितलं. म्हणून शेवटच्या अध्यायात हे सगळं झाल्यानंतर शेवट सांगितलं भगवंताने. काय? सर्व धर्मान परित्यज्य. आत्तापर्यंत सगळं काय 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 आहे ना, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी हे शिकलोय, मी तमुक शिकलोय, आता काय कर? आता हे सगळं तुला सांगितलं. कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, ध्यानयोग सांगितला, राजविद्या राजगुह्य योग सांगितला, माझं विश्वरूप दर्शन सांगितलं, विभूती योग सांगितला, हे सर्व तुला सांगितलं. परंतु आता शेवटी हे सगळं जाणून घेतल्यानंतर पुन्हा शेवटी काय? सर्व धर्मान परित्यज्य. आता हे सर्व जे आहे, जे शिकलेलं आहे, जे आहे सर्वच्या सर्वचं काय करायचं? सोडून द्यायचं आहे. मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी असा आहे, मी तसा आहे, सगळं काही ठेवायचं नाही. आणि मग काय? एक मात्र परमेश्वराला, त्या आत्मतत्वाला बस मला आता काही नको, स्वस्वरूपाचंच ज्ञान. अहम निर्विकल्पो निराकार रूपो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चिदानंद स्वरूप असणारे शिवतत्व आहे. त्या सच्चिदानंद असणाऱ्या शिवतत्वाचंच असणारं ज्ञान मला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं. अशा ज्या दृढ संकल्प होईल त्याच वेळे काय होईल? अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि. सगळ्यापासून तुला सोडू. जो परमपुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, आपल्याला 4 पुरुषार्थ सांगितले. पहिला धर्म म्हणजे सर्व जे आहे आपलं आचरण व्यवहार हा धर्माच्या अनुषंगाने पाहिजे. धर्मामध्ये सर्व सांगितलं शास्त्राने.
सकाळी उठल्यापासून कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये तू सरस्वती पासून शेवट झोपेस तोपर्यंत काय 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 करायचं, कधी काय करायचं, सर्व शास्त्राने सांगितलं. धर्म अर्थ म्हणजे वित्त पैसा कशा प्रकारे प्राप्त करून घ्यायचा, त्यानंतर धर्म अर्थ काम मुलं बाळ हे सगळं जे आहे संसार तो, आणि शेवटी हे सगळं झाल्यानंतर मोक्ष म्हणजे परमपुरुषार्थ सर्व शास्त्राने त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणजे अशा प्रकारचा तो परमपुरुषार्थ म्हणजे मोक्ष. तो मोक्ष कशा प्रकारे प्राप्त करायचा, तर तो मोक्ष प्राप्त करण्यासाठी जे 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 आपण धरलेलं आहे सगळं आता सोडायचं आहे शेवटी. म्हणून ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थी आणि संन्यासी 4 आश्रम सांगितले. धर्माचं ज्ञान ब्रह्मचारी, नंतर गृहस्थी अर्थ पैसा आधी सगळं कमवून घेईल, वानप्रस्थी त्यानंतर इतर सगळं जे हळूहळू आता सोडायला सुरुवात करेल, आणि शेवटी सगळं सोडणं म्हणजे संन्यास. अशा प्रकारे ज्यावेळेस संपूर्ण सोडण्याचा किंवा सोडून देईल त्याच वेळेस त्याला काय तो मोक्ष परमपुरुषार्थ आहे तो प्राप्त होईल. म्हणजे अशा प्रकारे मग त्याच्यासाठी पण त्या ठिकाणी म्हणून श्वेतकेतू नुसती बुद्धी असून चालणार नाही. मग वडील म्हणतात जे जाणायचे ते जाणलंस का, तेच जाणलं नाही आणि बाकी सगळं घेऊन आलायस. जे आणायचं बाजारात गेला सगळं घेऊन आला, पण जे आणायचं मुख्य वस्तू आहे स्वयंपाकासाठी तेल सोडून बाकी सगळं घेऊन आला. त्याचा काय उपयोग, काय उपयोग, तेलच नाही तर स्वयंपाक करणार कशात. तसं या ठिकाणी सगळं श्वेतकेतूने जाणलं, परंतु जी ब्रह्मविद्या आहे तीच जाणली नाही. आणि मग वडिलांना म्हणतोय की माझ्या गुरूंनाच माहिती नसेल. मग वडिलांना लक्षात आलं गुरूंनी का विद्या दिली नाही, याचा असणारा अहंभाव. जोपर्यंत अहंभाव आहे, जोपर्यंत पूर्ण शरणागती तद्विद्धी प्रणिपातेन, म्हणून भगवंताने सुद्धा अर्जुनाला लगेच उपदेश नाही केलेला. पहिला जो अध्याय आहे हा पहिला अध्याय संपूर्ण अर्जुन सांगत बसला, कुलक्षय प्रणश्यंती वगैरे वगैरे करत करत. दुसऱ्या अध्यायाला पण अर्जुनाने सुरुवात केली, पण भगवंत काही आता बोलना आणि भगवंत काहीच बोलले नाही. मग आता काय करावं असा प्रश्न पडला. मग अत्यंत व्याकुळतेला आला. तोपर्यंत अजून भगवंत काही बोलले नाही. कसं तहान जेव्हा माणसाला लागते त्यानंतर पाणी दिल्यानंतर मग त्या पाण्याची त्या अन्नाची किंमत कळते, तसं व्याकुळतेला आता आला. भगवंत सांगा आता काय करू. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे. आणि शेवटी आता म्हणतोय शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. आता मी तुमचा शिष्य म्हणून आलेलो आहे, म्हणजेच तद्विद्धी प्रणिपातेन. अशा प्रकारे अनन्य भावाने ज्या शरणाला काकुळतीला आला त्याच वेळेस आता भगवंत उपदेश करत आहे. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांच भाषते. अशा प्रकारे उपदेश केला त्या ठिकाणी. म्हणून अशा प्रकारे इथे सुद्धा मग काय श्वेतकेतू जो आहे तो अधिकारीच नाही, तो बाकी सगळं फार हुशार होता, सगळी कर्म यथाविध करत होता, परंतु अजून ब्रह्मविद्येसाठी अपेक्षित अहंकाराचा त्याग तो नव्हता. मीपणाची भावना होती. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मनुष्याला दुःख. ज्याचा मी जेवढा मोठा तेवढं त्याचं दुःख मोठं. बाकी काही नाही संसारात. आपला मी किती आहे, आपल्या मीवर आपलं दुःख आहे. जेवढा आपला मी मोठा तेवढं आपलं दुःख मोठं, जेवढा मी छोटा तेवढं दुःख छोटं. मोठ्या लोकांना फार दुःख असतं. आपण म्हणतो त्याकडे एवढं आहे, त्याच्याकडे तेवढं आहे, पण तेवढ्याचा मेंटेनन्स आहे, तेवढी माणसं आहे, तेवढ्याचं सगळं तेवढं दुःख जास्तच आहे. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रात्रीसुद्धा झोपेमध्ये याचाच फोन आला, त्याने असं केलं, त्याने तसं केलं, दुःखच आहे सगळं. म्हणून ह्याच्यामध्ये म्हणून ब्रह्मविद्या काय मीचा जोपर्यंत शेवट होत नाही तोपर्यंत त्या अमृतत्वाची प्राप्ती होत नाही. जेवढा मी तुमचा कमी 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 होत जात डिझॉल्व होऊन जाईल पाण्यामध्ये.
त्यावेळेस जसं मीठ पाण्यामध्ये काय पहिल्यांदा टाकल्यानंतर मिठाचा खडा हळूहळू जेवढं हळद हलत 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 काय होतं, मग शेवटी ते पाण्याच्या द्रव स्वरूपच होऊन जातं हळूहळू तो मिठाचा खडा. त्याप्रमाणे हा जो मी आहे, ह्या मीला काय केलं पाहिजे, ह्या मीला कोणत्या भगवंताचं नामस्मरण चिंतन असं जे पाणी आहे त्याच्यामध्ये टाकून दिलं पाहिजे. मग हलवत हलवत बसलं पाहिजे. श्रवणम मननम चिंतनम, श्रवणम मननम चिंतनम, भगवंतांचं पूजन हे काय जे असले नवविधा भक्ती सांगितली आहे, श्रवणम पासून कीर्तन पादसेवन वगैरे सगळं जे काय सांगितलं आहे, तीच नवविधा भक्तीच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये ढवळत 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 राहू. त्यावेळेस काय करेल, शेवटी तो जसा मिठाचा खडा पूर्ण त्याचे एक रूप होईल, तसा हा सुद्धा याचा संपूर्ण मी भाव नष्ट होईल. देव पहावयासी गेलो, तिथे देव होऊनी ठेलो, हा भाव निर्माण मनामध्ये होईल. आणि अशा प्रकारे तो भाव मनामध्ये निर्माण करायचा असेल तर मग काय केलं पाहिजे, मग त्याच्यासाठी का अपेक्षित आहे तर दैवी गुणसंपत्ती. आणि तीच त्या ठिकाणी त्या नचिकेताकडे नसल्यामुळे मग वडिलांना गुरूंना लक्षात आलं की नसल्यामुळे याला उपदेश देऊन उपयोग होत नाही, पालत्या गाड्या पाणी टाकण्यात काही उपयोग नाही. तसं उपदेश दिल्यानंतर तो योग्य ठिकाणी दिला तर उपयोग, योग्य भूमीमध्ये बीजारोहण केल्यानंतरच आपल्याला काय योग्य असणारं पीक मिळणार आहे. खडकावर बी टाकून आला, दिवसभर श्रम केले, सकाळी गेला भाकरी वगैरे सगळं घेऊन शेतामध्ये गेला आणि दिवसभर श्रम केले, बी वगैरे सगळं घेऊन गेला, खत बी बैल सगळं घेऊन गेला. तिथं असणारी जी जमीन अगदी नापीक जमीन आहे त्याच्यावर सगळं पेरून आला, त्याचा काय उपयोग आहे का, काही उपयोग नाही. रात्री बायकोने विचारलं काय केलं, वरच्या वावरामध्ये सगळं पेरलं. वरच्या वावरा म्हणजे त्याच्यात काय उगवतच नाही, तिथं पेरून काय उपयोग. तसंच आहे म्हणजे अधिकारी जो आहे त्याला. मग असं वडिलांच्या लक्षात मध्ये आल्यानंतर मग वडीलच त्याला जाणून तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश त्या ठिकाणी करतात. म्हणजे अशा प्रकारे जोपर्यंत विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मुक्षुत्व या गोष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत ह्या विद्येचा काही उपयोग नाही. जरी राजविद्या असली तरी अत्यंत गुह्य म्हणजे लक्षात येणार नाही, ती अत्यंत गुह्य स्वरूपाची ही विद्या आहे. म्हणून त्याचं संपूर्ण वर्णन दुसऱ्या वल्लीमध्ये करून आता असणारी येणारी ही तृतीय वल्ली. तृतीय वल्लीमध्ये काय केलं, तृतीय वल्लीमध्ये तोच जो विषय आहे ऋतम पिबंधौ. आता काय या दुसऱ्या वल्लीचा आणि तिसऱ्या वल्लीचा असणारा संबंध काय, तर संबंध या ठिकाणी सांगतात ऋतम पिबंधौ यांचा संबंध वरती विद्या, म्हणजे वरती म्हणजे पहिल्या द्वितीय वल्लीमध्ये काय केलं त्यांनी, विद्या आणि अविद्या अनेक प्रकारची व विरुद्ध धर्मवाली सांगितली. विद्या आणि अविद्या तमप्रकाशवत आहे, दोन्ही अत्यंत कसे विरुद्ध धर्मवाली. विद्या प्रकाशवान आहे, अविद्या अंधकारमय आहे. या दोन्ही विद्या आणि अविद्या या विरुद्ध धर्मवाल्या सांगितल्या. परंतु ज्याचा फळासहित यथावत निर्णय गेला नाही हे तेवढंच सांगितलं की ही विद्या अशी तशी, परंतु फलासहित त्याचं फळ काय, ब्रह्मविद्येचं. आता ही ब्रह्मविद्या आहे जी या ठिकाणी आता सांगितली किंवा सांगितली जाणारी आहे, त्या ब्रह्मविद्येचं फळ काय ते काय सांगितलं नाही. फक्त ती कोणाला प्राप्त होते, काय प्राप्त होते हे सगळं सांगत राहील. परंतु योग्य फळ त्याचं हे ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मविद ब्रह्मैव भवती हे जे त्याचं फळ आहे ते काही त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी परंतु त्याच्या फळासहित यथावित निर्णय केला, यथावत निर्णय त्यांनी केलेला नाही. त्याचा निर्णय करण्यासाठी येथे रथाच्या रूपाची कल्पना केली. आणि म्हणून आता या तृतीय वल्लीमध्ये ते जे ब्रह्मविद्येचं फळ जे आहे ते फळ प्राप्त करण्यासाठी किंवा त्याचा असणाऱ्या त्या फळाचा निर्णय करण्यासाठी काय झालं, या ठिकाणी या शरीराला रथाची उपमा देऊन ते जे आहे फलप्राप्ती ती ब्रह्मविद्या कशा प्रकारे प्राप्त करावी हे सहज आणि सोप्या भाषेमध्ये आणखी सोपं करण्याचा प्रयत्न यांनी केला. त्यामुळे त्यांना विद्या अविद्या सांगणे सोपे पडेल. म्हणजे अशा प्रकारे मग त्यांना लक्षात येईल नक्की विद्या काय, नक्की अविद्या काय हे सांगणं काय होईल त्यांना
सोपं पडेल अशा प्रकारे प्राप्त होणारे प्राप्तव्य त्याचप्रमाणे जाणारे लक्ष आणि त्याचा विवेक करणे सोपे जाईल. म्हणून 2 आत्म्यांचा उपन्यास करत आहे. यामुळे अशा प्रकारे ती विद्या प्राप्त आणि प्राप्तव्य, साधक आणि सिद्ध, काय प्राप्त, काय प्राप्त करायचं आहे, कोणाला प्राप्त करायचं आहे, प्राप्तव्य स्थान काय आहे, ब्रह्म, प्राप्त करणारा साधक. आणि अशा प्रकारे दोघांची कल्पना केली. या दोघांची कल्पना करून सहजतेने ते उपलब्ध व्हावं. जीव आपण ज्याला म्हणतो, या जीवामध्ये आपण काय म्हणतो, पुन्हा जीवामध्ये 2 अंश आपण म्हणतो. ते या ठिकाणी सांगितलं 2 आत्म्यांचा उपन्यास करत आहे. या ठिकाणी 2 गोष्टी आहेत, ज्याला आपण जीव असं म्हणतो. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक प्रकृती, एक परमात्मा. हे दोन्ही त्या ठिकाणी. आणि म्हणतो प्रकृतीच्या अंशाने, च्या नादाने प्रकृतीकडे जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे संसाराकडे जाण्या. प्रकृती म्हणजे संसार, माया, तिचा अंश असल्यामुळे तो संसाराकडे जाण्याचा प्रयत्न करत राहतो. मला असं करायचंय, मला तसं करायचंय. आणि दुसरा परमेश्वराचा पण अंश देतो. आणि म्हणून त्या परमेश्वराचा असणाऱ्या अंशामुळे पुरुषा आणि प्रकृती, पुरुषाच्या अंशामुळे तो परमात्म्याकडे जाण्याचा प्रयत्न करत राहतो. परमेश्वर काय हे जाणण्याचा प्रयत्न करतो, आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. म्हणून त्या गोष्टी 2 आत्म्यांचा उपन्यास करत आहे. म्हणून या मंत्रामधून या 2 गोष्टी ज्या आहेत, प्रकृती आणि पुरुष, यांचा व्यवस्थित डिवायडेशन जोपर्यंत होत नाही, संसार हा संसारच आहे. सांसारिक इच्छा कदापि पूर्ण होणार नाही शेवटपर्यंत. आणि परमेश्वराची नित्य पूर्णच आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी काही करायचंच नाहीये. मग काय, जे प्राप्त केलेलं आहे ते सगळं सोडायचं या ठिकाणी. मग परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि अशा प्रकारे त्याचं विभाजन या मंत्रातून, म्हणजे तृतीय वल्लीपासून अतिशय स्पष्टपणे कशा प्रकारे ते प्राप्त झालं पाहिजे. म्हणून अविद्या आणि विद्या, त्या जीव आणि ब्रह्म, म्हणून 2 आत्म्यांचा म्हणजे अशा प्रकारे जीवामध्ये असणारे हे 2 अंश, एक प्रकृतीचा आणि एक पुरुषाचा अंश आहे. त्याचं यथावत वर्णन या ठिकाणी करण्याचा त्यांनी तृतीय वल्लीपासून आरंभ केला. पहिला असणारा मंत्र, ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टौ परमे परार्धे छायातपौ ब्रह्मविदो वदन्ति पंचाग्नये च तृणाचकेताः. अशा प्रकारे पहिल्या मंत्राचा आरंभ करून त्याचं असणारं विशेष आता व्याख्यान जे आहे ते उद्याच्या पाठामध्ये आपण तृतीय वल्ली आरंभ करणार आहोत. ओम तत्